व समूह सहाय्यकांनी शेतीशाळा घेण्याच्या अनुषंगानं जे आहे ते महाकृषी FFS हे जे काही ॲप्लिकेशन आहे हे प्ले स्टोअरवरून बघा. त्याचा इंटरफेस कसा दिसतोय बघा, हे अशा पद्धतीचा दिसतोय. हे जे आहे हे फोटो, तर हे तुम्हाला जे आहे ते आधी डाउनलोड करून घ्यायचं आहे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचं. की ओपन करायचं. ओपन केल्याच्या नंतर आपला जो काही नंबर आहे डिफॉल्ट पोखरा प्रकल्पासाठी दिलेला, तर तो तुम्ही तिथं समाविष्ट करून 1 2 3 4 हा डिफॉल्ट पासवर्ड आहे तो तुम्ही तिथं टाकून लॉग इन करा. आता हे झाल्याच्या नंतर जे आहे ते महत्त्वाचं सर्वांनी की काही जणांची ऑनबोर्डिंग झालेली नाही आहे, तर ते PMU मुंबई कार्यालयाला या संदर्भात आपण जे आहे ते विनंती केलेली आहे त्यांचं हे करण्यासाठी, तर ते लवकरच काम होईल. आता ज्यांचं लॉग इन झालं आहे त्यांचे सगळे त्यांच्या अधीनस्थ असलेले गावं या ठिकाणी दिसतात. तर आता तुम्हाला एक शेतकरी जे आहे ते रजिस्ट्रेशन जे आहे ते तुम्हाला करायचं आहे, तर ते कशा पद्धतीनं करायचं. आता हातोल्याचा शेतकरी तर आपण हातोल्याचा शेतकरी रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणून आपण हे हातोला गाव निवडलं. आता समजा तुम्ही हे गाव निवडल्याच्या नंतर तुम्हाला जे आहे ते परत गाव समजा चुकून दुसरंच गाव निवडलं आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी ते हे करायचं नव्हतं, तर काय करायचं. तर इथं बघा उजव्या कोपऱ्यामध्ये स्विच रोल आहे, तिथं जा आणि तिथं जाऊन जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते तिथं स्विच रोलमध्ये जाऊन तुम्ही गावाचं नाव जे आहे ते परत चेंज जे आहे ते त्या ठिकाणी करू शकता. तर परत लक्षात घ्या, आता हे हातुला गाव निवडलं आपण आणि हे गावं निवडताना अत्यंत काटेकोरपणे काळजीने हे करा, कारण की जर तुम्ही ह्याच्यामध्ये जर चुकलात तर एकदा जर चुकून प्लॉट रजिस्टर झाला तर हे डिलीट करायला इतकी किचकट प्रोसिजर आहे का, तर हे सगळं जे आहे ते आता सद्यस्थितीत गेलेलं आहे कृषी आयुक्तालयाच्या ह्याच्यामध्ये. आणि मग आपल्या पोखरा टीमकडे त्याचं कुठल्याही प्रकारचं जे आहे ते म्हणजे ते प्लॉट डिलीट करण्याचं जे आहे ते सुविधा आपल्याकडं त्याच्या ॲक्सेस नाही आहे, तर त्याच्यामुळे ती काळजी जी आहे ते आपण घेणं गरजेचं आहे. मग आता हे झाल्याच्या नंतर अत्यंत महत्त्वाचा विषय, तुम्हाला खाली इथं होस्ट फार्मर गेस्ट फार्मर काहीच दिसणार नाही. ह्याचं कारण काय आहे बघा, हे प्रत्येक वेळेस तुम्हाला हा अत्यंत लक्षात घ्यायचा मुद्दा आहे बरं का. तर ह्याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही ही जी ग्रीन विंडो दिसायली ना खालची, तर ह्याच्यामध्ये सिलेक्ट सीझनमध्ये प्रत्येक वेळेस तुम्ही तो सीझन जो आहे तो निवडणं गरजेचं आहे. तर आता आपला खरीप सीझन आहे, तर तुम्ही खरीप सीझन निवडा. तुम्हाला बघा लगेच होस्ट फार्मर आणि तुमच्या आधीच सहाय्यक कृषी अधिकाऱ्याने घेतलेले हे शेतीशाळा वर्गाचे होस्ट फार्मर आणि गेस्ट फार्मर इथं दिसतील सुद्धा. आता आपल्याला चालू वर्षासाठी जे आहे ते आपल्याला आता रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर कशा पद्धतीने आता निवडलेलं आधीचं गाव आहे त्याचंच रजिस्ट्रेशन त्या गावामध्ये आता आपल्या शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन होणार आहे. तर इकडे डाव्या साईडला 3 रेषा दिसायला तिथं आपण जायचं आहे. तिथं गेल्याच्या नंतर होस्ट फार्मर रजिस्ट्रेशनमध्ये आपण जायचं आहे. इथं गेल्याच्या नंतर प्लॉट निवडताना आता आधीच्या ज्या काही सूचना होत्या त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं होतं आपण सगळ्यांनी, तर ह्या सूचनांचं आपल्याला पालन करायचं आहे. आपल्याला इथं जसं PMU मुंबई कार्यालयानं दिलेलं काही मॅसेज आहे ते वाचा व्यवस्थित. इथं काय म्हणते, सहाय्यक कृषी अधिकारी यांनी खरीप हंगामासाठी म्हणजे खरीपासाठी प्लॉट क्रमांक 1 निवडायचा आहे आणि खरीप हंगामासाठी समूह सहायकानं 6 नंबरचा प्लॉट निवडायचा आहे. तर त्या पद्धतीनं आपण जाऊ. तर हे प्लॉट क्रमांक 6 समूह सहाय्यक आहेत म्हणून आपण निवडला. नेक्स्ट केलं. नेक्स्ट केल्याच्या नंतर इथं फार्मर ID टाका म्हणतं आहे. आता इथं ही जी आहे ते आपल्याला शेतीशाळा महिलांची घ्यायची आहे, तर महिलांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं ती पण या ठिकाणी मी दाखवतो. तर एक लक्षात घ्या, महिलेच्या नावानं जर स्वतःची जर शेती तिथं असेल आणि त्यांची फार्मर ID असेल तर तुम्ही डायरेक्ट त्यांची घेऊ शकता. जर त्यांची नसेल तर त्यांच्या जे काही घरचे मिस्टर आहेत त्यांची तुम्ही घेऊ शकता. तर आता ह्या शेतकऱ्याची फार्मर ID जी आहे ती मी या ठिकाणी कॉपी केली आणि इथं जे आहे ते ह्या ठिकाणी जे आहे ते पेस्ट केली आणि हे चेक केलं. तर हे चेक केल्याच्या नंतर जे आहे ते या ठिकाणी ॲटोमॅटिक जे आहे ते त्या संबंधित शेतकऱ्याचं संपूर्ण नाव जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे. इथं काहीच तुम्हाला भरायचं नाही. आता समजा ह्या कॅटेगरीवर हे, तर आता ह्या ठिकाणी जे आहे ते क्लिक हिअर टू गेट लँड डिटेल्स यामध्ये जे आहे ते तुम्ही हे करा आणि ह्याच्यातल्या कुठल्या शेतावर तुम्हाला शेतीशाळा घ्यायची. तर आमचा गट नंबरसुद्धा आधीच आम्ही घेतला होता बघा ह्याच्याकडून. हे गट नंबर जे आहे ते हे 342वर करायचं आहे म्हणून आम्ही हे 342 निवडला. आता या ठिकाणी हे निवडल्याच्या नंतर जे आहे ते समजा आता ही शेतीशाळा वर्ग जर तुमचा महिलांचाच असेल तर इथं मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे. काय करायचं आहे, डायरेक्ट नेक्स्ट नाही करायचं. इथं काय करायचं आहे, या ठिकाणी येस म्हणायचं, म्हणजे हे महिला शेतीशाळा आहे आणि म्हणून मग इथं ही महिला निवडायची आणि त्या संबंधित महिलेचं नाव जे आहे ते त्यांना विचारून जे आहे ते तुम्ही, आणि हे शक्यतो आधार कार्डवरचं जे नाव आहे तर ते नाव तुम्ही त्यांच्याकडून घेऊन जे आहे ते त्या ठिकाणी समाविष्ट करायचं आहे. तर हे या ठिकाणी तुम्ही जे आहे ते अशा पद्धतीने हे समाविष्ट करा. हे समाविष्ट केल्याच्या नंतर नंबर जो आहे तो त्या संबंधित त्यांच्या घरच्याचं जे आहे ते नंबर तुम्ही ते घ्या आणि तो कॉपी करून या ठिकाणी जे आहे ते पेस्ट करा. आणि हे झाल्याच्या नंतर जे आहे ते नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्याच्या नंतर पीक निवडा.
सोयाबीन पीक त्या ठिकाणचं आहे. हे झाल्याच्या नंतर जे आहे ते एरिया किती आहे हे तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ते तिथं टाका. आपल्याला कमीत कमी 40 गुंठ्याचा प्लॉट निवडायचा तर हे 40 गुंठे. इरिगेशन कशा पद्धतीनं करणार आहे तर त्या ठिकाणी विहीर असेल तर वेल निवडा, बोरवेल असेल तर बोरवेल निवडा. विहीर आहे त्यांच्याकडं. माती जी आहे तिथली जी काही डी ब्लॅक सॉईल आहे असेल तर डी ब्लॅक करा. शॅलो असेल, हलकी जमीन असेल तर शॅलो करा. मीडियम असेल तर मीडियम टाका. मीडियम आहे पण हे सबमिट करा. आता हे झाल्याच्या नंतर जे आहे ते कंट्रोल प्लॉट जो आहे तर आता कंट्रोल प्लॉटला पण त्यांचाच प्लॉट जो आहे तो त्या ठिकाणी तुम्ही निवडू शकता किंवा त्यांचंच नाव तिथंच बाजूला जे आहे ते त्याच 1 एकर क्षेत्रामध्ये, कारण की ह्यांच्याकडे भरपूर क्षेत्र आहे तसं, तर त्या पद्धतीनं तुम्ही ते निवडं जे आहे ते त्या ठिकाणी निवडा आणि हे नाव टाका. सोयाबीनच त्या ठिकाणी जे आहे ते टाकायचं आणि सर्वे नंबर जसा आपण यापूर्वी टाकला होता तसा त्याच ठिकाणी हे केलेलं आहे म्हणून 342. इथं जर तिथं क्षेत्र नसेल आणि दुसऱ्या शेतकऱ्याचं तुम्ही निवडलं तर दुसऱ्या शेतकऱ्याच्या डिटेल्स कंट्रोल प्लॉट म्हणजे पारंपरिक पद्धतीचा प्लॉट म्हणून तुम्ही त्या डिटेल्स त्या ठिकाणी टाका आणि हे सबमिट करा. अशा पद्धतीने जे आहे ते तुमचा कंट्रोल प्लॉट जो आहे तो या ठिकाणी रजिस्टर झाला आणि तुमचा जो आहे तो त्या ठिकाणी शेतकरीसुद्धा रजिस्टर झाला. आता या ठिकाणी तुम्हाला 30 शेतकऱ्यांचे जे आहे ते गेस्ट फार्मर म्हणून रजिस्ट्रेशन करायचे आहेत. तर त्यांची सगळ्या फक्त इथं फार्मर आयडिया टाकायच्या, ॲटोमॅटिक क्लिक केलं की सगळं ही डिटेल ॲटोमॅटिक भरले जातात आणि ते जे आहे ते सेव्ह अँड मोरमध्ये जाऊन तुम्ही जे आहे ते त्या ठिकाणी जाऊ शकता. तर एवढी प्रोसिजर तुम्हाला करायची. आता एवढ्या आधारावर तुम्हाला तुमचे तालुका कृषी अधिकारी आता इथं तुम्ही ऑनबोर्ड तिथं झालात आणि इथं जे आहे ते तुमचा शेतकरी ऑनबोर्ड तिथं झाला आहे. त्याच्यामुळे आता तुम्हाला ते शेड्यूलसुद्धा देऊ शकतात. आता होममध्ये जायचं आणि संबंधितांकडून जे आहे ते तुम्ही आता शेड्यूलसुद्धा जे आहे ते घ्यायचे. शेड्यूल घेतले की आता मी शेड्यूल तुम्हाला दाखवतो. एक लक्षात घ्या, शेड्यूल जरी तुम्हाला दिला तर इथं जर तुम्ही हे सीझन नाही निवडला तर तुम्हाला शेड्यूल दिसणार नाही. ही एक लक्षात घ्यायची गोष्ट आहे. तर हे तुम्ही खरं प्रत्येक वेळेस निवडणं जे आहे ते त्या ठिकाणी गरजेचं आहे. तर आता शेड्यूल देऊन आपण तुम्हाला दाखवतो की जिओ फेन्ससाठी कसा एरिया या ठिकाणी येतो. आता तालुका कृषी अधिकारी करायचे जर जे आहे ते इथं लॉग इन झाल्यानंतर हे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट झाल्याच्या नंतर जे आहे ते तुम्हाला काय या ठिकाणी जे आहे ते इंटरफेस येईल. त्याच्यामध्ये आता इथं जाऊन जे आहे ते शेड्यूल आपल्याला या ठिकाणी जे आहे ते जायचं. इथं समूह सहायकाचं वेगळं नाव इथं येणार नाही. ए शेड्यूलमध्ये द्यायचं, तालुका निवडायचा आणि एच्या ह्याच्यामध्ये संबंधित समूह सहायकाचे नावं जे आहे ते दिसायला चालू झालेले आहेत. त्याच्यामुळे संबंधित समूह सहायकाचं जे आहे ते नाव या ठिकाणी जे आहे ते आपल्याला निवडायचं आहे. तर बघा हे जे आहे ते समूह सहायकाचं नाव निवडलं आपण. सेट शेड्यूलमध्ये जायचं. तारीख जे आहे ते उद्याचा शेड्यूल आहे तर उद्याचा 3 तारखेचा शेड्यूल जे आहे ते आपण इथं निवडायचा. विलेजमध्ये जे आहे ते हातोला निवडायचं. बघा आता ॲटोमॅटिक इथं आधी नाव येत नव्हतं, आता हे नाव यायला चालू झालं. तर अशा पद्धतीने जे आहे ते आपण हे शेतकरी जे आहे ते तुम्ही या ठिकाणी निवडा. हे निवडलं. शेतीशाळा वर्ग जो आहे तो विजिट क्रमांक 1 आहे आपली. अशा पद्धतीने हे करून हे ॲड करा आणि ह्या ठिकाणी ॲड केल्याच्या नंतर ॲटोमॅटिक जे आहे ते हे इथं कन्फर्म अँड प्रोसीड केलं की तुमचा शेड्यूल जो आहे तो ह्या ठिकाणी सक्सेसफुली जे आहे ते सेट झाला आणि तो आता ह्या संबंधित समूह सहायकाच्या ह्याच्यावर दिसला. आता हा शेड्यूल दिल्याच्या नंतर समूह सहायकानं बघा आता तुम्ही आपला ॲप जे आहे आधी इथं शेड्यूल दिसत नव्हता. बघा आता इथं शेड्यूल तुम्हाला दिसायला आहे आणि या ठिकाणी जे आहे ते तुमचं इथं खरीप मात्र निवडणं लक्षात घ्या, हे गरजेचं आहे. आणि आता हे जिओ फेन्स जे आहे तर हे पेंडिंग दाखवायला तर त्या शेतामध्ये तुम्ही जा आणि हे जिओ फेन्सिंगचं सुद्धा काम जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी करायला सुरुवात करा. तर हे परत जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं सगळं आता जिओ फेन्स करण्यासाठी कसं करायचं हे सांगतोय. हे लॉग इन झालं की त्या गावाचं नाव जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी निवडायचं. हे झालं की एक लक्षात घ्या, हे तुम्हाला इथं कुठंच तुमचा शेड्यूल दिसणार नाही. त्याचं कारण काय आहे तर इथं तुम्ही सीझनच्या अंडर जे काही दिलेलं आहे तर सीझन निवडला नाही. आता हा खरीप सीझन निवडला. इथं जे आहे ते तुमची हे जे आहे ते पेंडिंग दिसेल तुमची जिओ फेन्सिंग. तर हे निवडायचं. लोकेशन आणि तुमचं इंटरनेट चालू ठेवायचं, ऑनलाईन करायचं आणि या ठिकाणी जाऊन जे आहे ते त्या कुठल्या ज्या शेताचं तुम्हाला हे करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे, जिओ फेन्स करायचं आहे, त्या शेताच्या कोपऱ्यामध्ये जायचं, स्टार्ट करायचं आणि त्याचे राहिलेले जे काही सगळे पॉईंट जे आहेत तर ते तिथं त्या ठिकाणी निवडायचे. आणि हे सगळं केल्याच्या नंतर जे आहे ते चारही कोपरे फाईंड झाले पूर्ण की हे फिनिश करायचं. प्रत्येक पॉईंट हे करून स्टॉप करून हे सगळं पूर्ण फिनिश करायचं. फिनिश पूर्ण झालं की हे तुमचा प्लॉट फायनल रजिस्ट्रेशन जे आहे ते त्या ठिकाणी होईल. जर चूक काही झाली तर रिस्टार्ट करायचं, रिस्टार्ट परत ते होईल. अशा पद्धतीनं फेन्सिंग पूर्ण करून घ्या.